माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव साठवण तलावात जलपूजन. मांजरपाडा प्रकल्प हा येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासाठी केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून दुष्काळमुक्तीच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सलग तिसऱ्या वर्षी मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात पोहोचलंय. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. येवल्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकचे पाणी मांजरपाडा प्रकल्पात अधिकचे पाणी उपलब्ध करण्यात येणार असून येवल्यासह मराठवाड्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलंय. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झालं. या जलप्रवाहाचं माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती. जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे. मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने या येवलेकर वासियांच्या स्वप्नाची ही स्वप्नपूर्ती आहे. त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना जी इथे संधी दिली, काम करण्याची संधी दिली आणि इकडच्या पाण्याचा जो प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे आहे साहेब या पूर्ण ताकदीनिशी जे आहे महाराष्ट्रामधली नाही तर अख्ख्या देशामधला हा सर्वात प्रथम असा झालेला हा प्रोजेक्ट आहे. जे मांजरपाड्याच्या इथून वळण बंधारे बांधून नंतर बोगदा काढून त्याच्यातून जे आहे पाणी आणण्याचं काम झालं आहे. खरं म्हणजे आता पाऊसही चांगला झाला त्याच्यामुळे पुणेगाव धरणात फार मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाणी आल्या जे आहे साहेबांच्या सूचनेनुसार जे आहे जे मांजरपाडा देवसाने जे आहे तिथून ते डोंगरगावपर्यंत जो कॅनॉल आहे तो कॅनॉलचा नुसतं कॅनॉल बनवला नाही तर कॅनॉलच्या नंतर लाईनिंगचं सुद्धा काम केलं आणि त्यामुळे जे आहे अतिशय जलदरित्या जे आहे पाणी जे आहे आज डोंगरगावपर्यंत पोचलं. खरं म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा पाणी आलं होतं परंतु लाईनिंगचं थोडं काम बाकी होतं, काही गेटचं काम बाकी होतं, परंतु आता सगळं काम पूर्णतः कंप्लीट झाल्यामुळे दरसवाडीपासून ते डोंगरगाव अवघ्या 2 दिवसामध्ये जे आहे पाणी इथे डोंगरगावला पोचलं आणि आता ह्या डोंगरगावचं पाणी सगळं भरल्यानंतर आस्ते पाठीमागचे जेवढे धरणं जे आहे ते सर्व भरून घेण्याचे आदेश साहेबांनी जे आहे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारख कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर,
नगर मनमाड रोड येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 9765601985. आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.